आपण बघतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यातील श्री कौपिनेश्वर मंदिरात पोहोचलेले। त्या ठिकाणी त्यांनी स्वच्छता अभियान राबवलेला आहे। पंतप्रधानांनी नाशिकच्या काळाराम मंदिरात केलेल्या स्वच्छतेच्या धर्तीवर मुख्यमंत्री शिंदेंनी ठाण्यातील कौपिनेश्वर मंदिरात स्वच्छता केलेली आहे। तर आपण बघतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मंदिर स्वच्छ करण्याचं आवाहन केलेलं आहे आणि 22 जानेवारीला अयोध्येमध्ये प्रभू श्रीराम यांची प्रतिष्ठापना होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती सर्वांनी प्रत्येक मंदिरामध्ये स्वच्छता करावी। प्रत्येक मंदिर, प्रत्येक तीर्थस्थळ हे स्वच्छ असावं असं वारंवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलेलं आहे आणि त्याच धर्तीवरती आज स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा कौपिनेश्वर मंदिरामध्ये स्वच्छता अभियान राबवत आहेत। त्या ठिकाणी स्वतः एकनाथ शिंदे यांनी स्वच्छता केलेली आहे। एकीकडे उद्धव ठाकरे हे कल्याणच्या दौऱ्यावर आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये त्यांचा दौरा आज आहे आणि दुसरीकडे ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांचं हे स्वच्छता अभियान जे आहे ते सुरू आहे। अधिकचे अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडून। सचिन, आपण बघतोय एकीकडे ठाकरेंचा कल्याण डोंबिवली दौरा तर दुसरीकडे ठाण्यातच एकनाथ शिंदे हे देखील आहेत आणि स्वच्छता अभियान राबवत आहे। सविस्तर माहिती या दोन्ही दौऱ्यांसंदर्भातली। आपण बघतोय की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यातील कौपिनेश्वर मंदिरात दाखल झालेले आहेत। कौपिनेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी इथे स्वच्छता मोहिमेला सुरुवात केलेली आहे। स्वतः मुख्यमंत्री आपल्या हातात एक झाडू घेऊन मंदिरात साफसफाई करताना दिसून येत आहेत। कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरात अशाच प्रकारे प्रतिकात्मक स्वच्छता केली होती आणि त्याच धर्तीवरती कुठे ना कुठे आपल्याला आता मुख्यमंत्री देखील स्वच्छता अभियान राबवताना दिसून येतात। यानंतर मुख्यमंत्री स्वतः हे ठाणे जिल्ह्यात देखील ज्या प्रकारे मुंबईमध्ये डीप क्लीन ड्राईव्ह सुरू आहे त्याप्रमाणे स्वच्छता मोहीम राबवणार असल्याचं कळतंय। तर तिकडे दुसरीकडे उद्धव ठाकरे हे देखील आताच काही वेळापूर्वी कल्याणच्या दिशेने रवाना झालेले आहेत। कल्याणमध्ये ते सभा घेणार आहेत, आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत आणि जेव्हा हे दोन्ही नेते जात होते तेव्हा त्यांचे कॉन्वॉय हे देखील शेजारी आल्याचं आपल्याला दिसून आलं। मुख्यमंत्री हे वरच्या बंगल्यावरून निघाले होते तर एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे हे मातोश्रीवरून निघाले होते आणि त्यांचे कॉन्वॉय देखील शेजारून गेल्याचं आपल्याला दिसून आलं। त्या दरम्यानची दृश्य देखील आपण बघितलेली आहेत। धन्यवाद दिलेल्या या सर्व माहितीसाठी।